मंडळी नमस्कार. आपली रीडिंग मास्टरची सिरीज चाललेली आहे आणि आज आहे आपलं डे 49. ठीक आहे. बघा आजचे शब्द. जेव्हाही स्पेलिंगमध्ये डबल ई येईल, त्या दिलेल्या लिस्टमध्ये डबल ई येईल त्याचा उच्चार ई असा होतो आणि नंतर त्याचा आर आल्यास उच्चार सहसा ई असा होतो. बघा फरक बघा काय होतो. डबल ईचा उच्चार दीर्घ ई असा होणार आहे, पण जेव्हा ह्या डबल ई नंतर काय आला, आर आला, तर त्याचा उच्चार काय होणार आहे, ई असा होणार आहे. बघा समजून घ्या. हे बघा फील फक्त काय आलेलं आहे डबल ई, म्हणजे त्याचा उच्चार काय होणार आहे आपला दीर्घ ई, म्हणून काय फील. ग्ली, हीड, जीप, किल, मिक, वीप. आता इथे बघा काय आलेलं आहे डबल ई. काय बोललो होतो की जेव्हा डबल ई नंतर काय आलं आहे, आर आलेला आहे, तर उच्चार काय होईल ई. म्हणजेच बघा बियर, काय बियर. पुढे बघा चियर, इथे जियर, काय जियर. ठीक आहे. नेक्स्ट बघा लियर, पियर, इंजिनियर. आता इथे काय होईल, फक्त ईच होईल कारण की आर आहे का नाही. चिक, क्रीड, क्रीप, फी आणि फीड. ठीक आहे मित्रांनो. हे बघा जेव्हाही ह्या लिस्टमध्ये आता ए वाय आलेला आहे या स्पेलिंगच्या लिस्टमध्ये, तेव्हा याचा उच्चार काय झालेला आहे, थोडा दीर्घ ए असा झालेला आहे. मग बघा ओके, से, रे, ट्रे, स्ले, बे, ब्रे, प्ले आणि डे, डीके, डिले आणि फ्ले. ठीक आहे.